शासनानं पहिली आम्हाला जी सूचना पत्र म्हणून दिलं ते रस्ता रुंदीकरणाचं दिलं. कालच्या दोन वेळा सभा झाल्या त्यावेळेस त्यांना विचारलं आम्ही की शासनानं असा कोणता कागद पाठवलाय की जेणेकरून तुम्ही आमच्यापर्यंत ह्या चौकशा करायला आलाय. तर त्यावेळेसचे अधिकारी होते त्यांनी आम्हाला सांगितले की असं कुठलंही पत्र आलं नाही. मला आम्ही म्हणलं मौखिक आदेशावरती शासन असा कसा तुम्ही आमच्यापर्यंत आलाय. तुम्ही उपजिल्हा लेवलचे अधिकारी उपजिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी तर तुम्ही आमच्यापर्यंत ही माहिती अशी कशी आणली की बाबा फक्त तोंडी आदेशावर आलं. तर ते म्हणजे असा आदेश आला नाही. मग त्यांनी चौकशी करण्याचं कारण काय हा पहिला भाग झाला. दुसरा भाग की शासनाने या मार्गिकेमध्ये आमची घरं काढून शासनाचं नियोजन काय अजून कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट आम्हाला मिळालं नाही. त्यांनी आम्हाला सूचना कुठलीही सांगितली नाही. चौकशी तर सगळ्या प्रकारची होती आणि रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जर आमची घरं पाडून इथं फक्त आणि फक्त फोटोग्राफी त्याच्यानंतर मोकळे हे ठेवण्यापेक्षा त्यांनी सांगितले की आता जुने आराखडे आले त्यामध्ये त्यांनी सांगितले की या मागच्या तुकाराम भवनच्या पिछाडीतून VIP रोड येणार आहे. या ठिकाणी रेस्ट हाऊस होणार आहे. गोकुळ हॉटेल आहे त्या ठिकाणी विश्रांतीसाठी जागा होणार आहे. मग आमची घरदारं पाडून तुम्ही विश्रांतीसाठी भाविकांना सुविधा काय देतायत. भाविकांना ज्या सुविधा आज उपलब्ध आहेत त्या मितीला त्या सुविधाचा भाविक नाही उपभोग घेऊ शकत कारण त्या महाग आहेत. उदाहरणार्थ झालं तर मंदिर समितीचं भक्त निवास आहे. तिथं 700 रुपये 800 रुपयाच्या खाली रूम आहे. आमच्या घरात माणूस 100 रुपये देऊन राहतोय. आणि जर अशा पद्धतीनं जर आम्ही त्यांच्यापेक्षा चांगली सुविधा देऊ शकत असू त्या ठिकाणी भजन कीर्तन करतोय माणूस बसून आणि या सुविधा जर आम्ही त्यांच्यापेक्षा चांगल्या देत असू तर शासनानं ही घरं पाडून ह्या रस्ते मोठे करून आम्ही त्यांना पर्याय दिला. आम्ही त्यांना 4 वेळा विचारले की जो पंढरपूरकरांनी काय एक नकाशा दिलता ठीक आहे ते काही शासकीय कॉरिडॉर होण्याला पूर्ण विरोध राहणार. कॉरिडॉर हा पूर्ण विरोध राहणार आहे की ज्या वेळेस तुम्ही आम्हाला सांगताय दाखवताय वस्तुस्थिती वेगळीच आहे आणि अशा पद्धतीनं भाविकाचा आधार घेऊन आमची घरं पाडणार यातनं भाविकाला कुठल्याही प्रकारची तुम्ही यात्रा कालावधी म्हणजे कुठला तर एकादशीला VIP महापूजा झाल्यानंतर यात्रा कालावधी संपतो असाच एक आमचा अर्थ आहे. आणि जो आज आम्ही 30 वर्ष झाले मी यात्रा कालावधी बघतोय कळत्या वयापासून त्या ह्याच्यात तेवढाच भाग आहे. त्यामुळे आमचा ह्याला कडाडून विरोध आहे.